सकाळ दिवस 5वा वाजलेत 5. आता निघू स्पॉटवर ना, सगळे गेले चाय पितात आहे. तर आम्ही पण निघू. पालखी आहे, अजून पालखी गेली नाही आहे. भेटू पुढे. जय साईनाथ. निघाले आता स्पॉटवर ना. वाटत होता थंडी नाही, पण आहे थंडीला बेकार थंडी आहे. मजबूत थंडी भाई. ओम साईराम. लई थंडी. एक एक स्वेटरने काय काम होणार नाही. फुलटू पटाक बाय. लई थंडी. वाटत नव्हतं एवढी थंडी असेल जानेवारीत, पण एवढी थंडी नव्हती घाटाच्या खाली. पण आता घाटनदेवीच्या पुढे आले. रात्रीमध्ये भरपूर थंडी वाढल्यात. सगळेच कुडकुड व्हायला लागले. आणि याला तर काय असरच पडत. हो तो लोखंड आहे बाय. याला काय असरच पडत नाही थंडीचा. आणि इथं स्वेटरच नाही घालत आहे पहिल्या दिवशी. साईनाथ बोलत होतो थंडी नाही आहे, पण थंडी आहे. वाटत नव्हती पहिला एवढी थंडी असणार पुढे. पूर्ण फॉगच फॉग, काय दिसतच नाही आहे पुढे. ठीक आहे. साईनाथ चीज वडापाव खायला थांबले. तुमच्या फोन मध्ये टाकायला चीज वडापाव. ओम साई पदयात्रा मंडळ पदयात्रा चालत आलं आहे. एकदम दिसत नाही, एकदम फॉग झालाय. हे काय हाय? हे फॉग आहे. रे दिल लिया. ले बेटा बेटा दिल दिया. बोलो ना क्या किया? हे बेटा दिल दिया. दिल दिया. हे बेटा. तुम्ही बघू शकता थंडी किती आहे. दव बघा. काय बेकार थंडी आहे. दव बघा कशी दिसते. समोरचं काय दिसतच नाही. फॉग. फुल फॉग भाय. फुल फॉग. समोर बघा, एकदम दिसत नाही काही. काय बेकार थंडी आहे. 8 दिवसाचा प्रवास. काय दिसत पण नाही. फॉग देख ना सॅम. असं वाटतं कोण धूर मारून गेलंय. काय आहे. काय आहे हे? फॉग आहे एकदम. फुल थंडी आहे. 8 दिवस आम्ही चालणार. आजचा दिवस आहे 5वा. पदयात्रा चालतोय. आमचा माणूस आलाय मंथन. वर्षावरून खास आलाय. ओम साईराम. हा आमचा सॅम दांड्यातला. जय साईनाथ. श्री ओम साई पदयात्रा मंडळ खार दांडा साई चावरी. आम्ही आहे पदयात्रा. आजचा दिवस आहे 5वा. इकडं आहे. एकदम फॉग आहे. एकदम थंड आहे. हे काय आहे? हे फॉग आहे एकदम. झाला. ताईच्या हॉटेलला पोचलेत आता. आंबा दांड्यावर नाचे प्यारी नगर सजी कृपा नज. पोचलेत नाश्त्याच्या हॉटेलला. उचल पाव. हो उसल पाव आहे नाश्त्याला. सगळे लगेच जाऊन तिकडे लाईनीत पण लागलेत. भेटू पुढे. साईनाथ नाश्त्याला आज मिसळ पाव. चला नाश्ता करूया. श्री ओम साई पदयात्रा मंडळ खारदांडा कोलीवाडा साई चावडी. आजचा 5वा दिवस. आज नाश्त्याला उसल आहे. उसल तर या मित्रांनो नाश्ता करायला
श्री ओम साई पदयात्रा मंडळ खारदांडा कोलीवाडा साई चावडी. ही शान कोणाची? खारदांड्याच्या पालखीची. ये काय हाय? ये सिन्नरच्या मामावेलची भेल हा साईराम साईराम. जेवायला काय आज? आज दुपारच्या जेवणाला पालक पालक बटाटा आहे आणि आपल्या दही कढी आहे आणि राईस पुरी चपाती पाव आहे पापड आहे मसूर आहे गोडमध्ये मसूर आहे लोणचं आहे. अजून काय पाहिजे बोला. आज दुपारचं जेवण आपलं आहे. हे बघा दुपारचं जेवण या जेवायला मित्रांनो या जेवायला. हे बघा हे जेवण बघा. आणि आपल्या भावाला अजून थोडी जास्त भाजी पाहिजे तर आपण भाजी थोडी जास्त दिलेली आहे. निघाले दुपारच्या हॉल्टवरना. इकडनं रात्रीचा हॉल्ट 23 किलोमीटर आहे. या पालखी पण निघाली. स्वामी देव भारतात नाही दुरी चला पाहू चला शिर्डी नगरी. जय साईनाथ. आता पोचलोय आम्ही SNDT कॉलेजच्या. त्या गावाचं नाव काय? धामणगाव. पालखी गेली आहे पुढे. दुपारच्या स्पॉटवरना रात्रीचा स्पॉट 23 किलोमीटर होता. आता इकडनं तरी 8-9 किलोमीटर वाचलं आहे अजून. बघू इथे थांबू थोडा मग जाऊ पुढे. ना आमच्या पुढे कोण आहे ना मागे कोण आहे. खाली आम्ही एवढे चौघच आहे. फुल पॉवर. जय साईनाथ. ओम साईराम. जय साईनाथ. साईनाथ थांबलेत रगडा खायला. इकडे थांबले रगडा पेटीस खाल्ला. 2-2, 3-3 सुक्या पुऱ्या खाल्ल्या. जाऊ पुढे. इकडनं 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर आहे आता स्पॉट. जाऊ आता. टाइम लागतो 8 किलोमीटर पार करायला. साईनाथ आता इथे ऐकायला आलंय ते पोलिसाची गाडी गेली. ती लोक बोलले लवकर जावा इथे बिबट्या आसपास. त्या लोकांनी आता बघितला. ते आत्ताच आम्हाला बोलवून गेले. आणि असं झालंय इथे चौघच आहे. ना पुढे कोण आहे ना पाठी कोण आहे. खाली चौघच राहिलेत. आम्ही साईचं नाव घेऊन पुढे चाललो. तेच आता बाबा आहेत. जय साईनाथ. जय साईनाथ. जे आता बाबांवर. कारण का ती लोक बोलले आत्ताच तो पास झाला इकडनं. जस्ट रस्ता क्रॉस केला त्यांनी. तर बघू जाऊ स्पॉटला आता फटाफट. अजून काय ऑप्शन पण नाही. मागे बाबा बघतात आहे. साईनाथ. आम्ही आलो पुढे. मागे पोरांना फोन करून सांगितला. ती लोक पण येतात सांभाळून. तरी त्यांना दिसला मागे बिबट्या शेवटी. ती लोक आहेत झुडमध्ये सगळे येतात आहे. अर्धी पोरं पुढे पण चालतात आहे तिकडे. आम्ही पण 4-5 जण आहे तिकडे. बाकीचे मागे आहेत.
आम्ही पण सर्व एकत्र सगळे चालतोय ग्रुप आता. मध्येच चालतात आम्ही पण, कारण का इथे पुढे पण अख्खा जंगल आहे आणि द्वारकामध्ये पण इथेच दिसलेला बिबट्या आम्हाला. आणि आता आमच्या 3 किलोमीटरवर होल्ड पण आहे. 3-3.5 किलोमीटर हॉल्ट आहे म्हणून सगळे ग्रुपमध्येच चालतात आहे आता. पोलिसांनी सांगितलं एकत्र सर्वांनी चाला म्हणून सर्व एकत्रच चालतोय. पोलीसवाले पण मागे उभे, ती लोक सांगतात आहे सगळ्यांना की सगळे वन विभागवाले त्यामुळे सगळे त्या उभे. लोकांनी प्रॉपर अलर्ट केलं की आपल्या माणसांना सर्वांना कळवा आणि एकत्र झुंडमध्ये चाला. आणि कोणाला आमचं त्रास नशीब एवढं चांगलं, आम्ही स्लो झालो, बिबट्या जस्ट पास झाला आणि मग आम्ही तेवढं तिकडे पोहोचलो आणि त्यांनी आम्हाला लाईट मारून दाखवली लगेच की तो बघ आत्ताच जस्ट पास झाला इकडनं. म्हणून आम्ही पण मागे फोन करून सगळ्यांना सांगितलं. मग सगळी पोरं आली पटपट पुढे, आता चालता त्या अर्धे पुढे गेले. आम्ही पण इथून मागे पण एक ग्रुप आहे. जाऊ आता स्पॉटला लवकर, कारण का या रस्त्याला पण अख्खा जंगलच आहे. आणि आम्ही पण त्या पोलीस कर्मचाऱ्यांना थँक्यू बोलतो, तर त्याने आम्हाला अलर्ट केलं म्हणून. धन्यवाद सांगितल्याबद्दल आम्हाला. ऐसा आहे ना. भावाला माहिती पडलं बिबट्या, भाऊ बांबू घेऊन चालतो हातात. मागना बांबू घेऊन आलाय, बोलतो दिसलं डायरेक्ट त्याला पटक्या बांबूने. हे बघा ह्याच्याने जाऊ स्पॉटला, काहीतरी आता काळोख झाला पुढे बघा. आपल्याला बाळा दिसलाय, किती दिवसांनी आज बाळा दिसला आपल्याला. ते पण पुढे काय माहिती, बिबट्याच्या जसं ऐकलं पुढे बिबट्या आहे. बाळा लग्न होता, बाळा डायरेक्ट दादा कुठे होता आणि कुठे आला आता. आज 5 दिवसांनी बाळा आपला दिसला. अरे बराबर है, टॉर्च मार के अंदर देख रहेगा तो आग समझेगा ना. ते बाला जाके तो खाएगा. आता पोचलो स्पॉटला, सगळे आले तरी आहेत अजून मागे सगळे. ओम साईराम. पोचले रात्रीच्या हॉल्टला, आता सगळे आले बिकट्या करत. ओम साईराम. डल सर्व जाऊ. एकदम व्यवस्थित आले, मस्तपैकी एन्जॉय करत आले. आमच्या स्पॉटच्या इथे पण बिकट्या आहे. ते दादा बोलले की इकडे आहे म्हणून. महेश आता चेक येऊन गेला. इथे येऊन गेला रे, इथे येऊन गेला. अच्छा. अरे पूर्ण जंगल आहे. ते- आहे ना मंगल कार्यालय, तो बोलून गेला का इथे आलो. ओके. अच्छा येऊन गेला इकडे, म्हणजे ते दादा चेक करतात. आणि बिकट्या बघितलाय मागे, किधर देखा रे बिकट्या. पहिले का स्पॉट था ना उधर हिल पे ऊपर बेटा था. जिथे आम्हाला दिसला तिकडे त्याला पण दिसला. हालत खराब आहे, बहुत फास्ट चल के आले. बिकट्या बघितला तसा आपण पळत आला, बालासारखा. बाला कसा आला तसा आपण धावत आला. चला जाऊ आता जेवायला, पाय दुखायला लागले बिचाराचे. जेवायला आज गाठ्या, शेवची भाजी, डाळ भात, गुलाबजामुन, चपाती.